हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत मिसळ. त्याच्यासाठी मी मोड आलेली 1 वाटी मटकी घेतली, मोठी वाटी, आणि 1 छोटी वाटी मटार घेतले आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. ते आपण पाणी घालून थोड्या वेळ भिजत ठेवूया. म्हणजे तिकडे आपण आपला भाजीचा मसाला तयार करून घेऊया, जोपर्यंत आपलं भिजवतो तोपर्यंत. तर आपण एक कढई घेतली, त्याच्यात थोडं ऑइल घालायचं आहे. 1 चमचा ऑइल घालायचं आहे, छोटं चम्मच. त्याच्यात मी भाजलेला कांदा घेतला, म्हणजे ड्राईड कांदा घेतला आहे मी, ड्राय करून ठेवलेला आहे तो घेतला आहे. तो मी थोडा भाजून घेते त्याच्यात. आता त्याच्यात आपण घालणार आहोत एक 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 इन्ग्रेडियंट घालणार आहोत. तर आधी आपण कांदा थोडा भाजून घेऊया. त्याच्यात घालणार आहोत आपण अद्रक लसूणचे तुकडे, म्हणजे लसूणचे 7-8 कळी आणि 4-5 अद्रकचे तुकडे घातलेले आहेत मी. त्याच्यात आधी 3-4 मिरच्या घालणार आहोत आपण. ते पण आपण थोडं भाजून घेऊया सगळा मसाला. मसाला छान भाजला तर भाजीला पण टेस्ट येते आणि मस्त रंगही येतो. अजून 2-4 कढीपत्ते घातले आहेत आपण, ते भाजून घेतलेत आपण. त्याच्यात मी खडे मसाले पण ॲड करते, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी आणि थोडंसं मी ते एक चक्री फूल घेतलं आहे, ते आपण भाजून घेऊया नीट. त्याच्यात आपण आता घालणार आहोत लास्टला थोडीशी कोथिंबीर. म्हणजे आपण हा मसाला मिक्सरमधनं काढणार आहोत. आधी आपण नीट सगळं मिक्स करून घेऊ, भाजून घेऊ नीट, म्हणजे आपला मसाला रेडी होऊन जाईल. त्याच्यात आपण आता लास्टला कोकोनट पावडर घालणार आहोत. कोकोनट पावडर थोडं लास्टला घाला, म्हणजे जळणार नाही खोबरं कारण कसं थोडं बारीक आहे ना ते, म्हणून लवकर जळतं, म्हणून ते लास्टला घालायचं भाजताना. तेही छान प्रकारे आपण भाजून घेऊया. आता आपला मसाला भाजत आला आहे नीट. थोडा भाजलेल्या मसाल्याने टेस्ट छान येते, म्हणून थोडा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला भाजीला. वा वा, मस्त भाजला आहे आपला मसाला. आता आपण तो एक मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. मिक्सरमध्ये आपण काढून घेतलं आहे. आता तो मसाला बारीक करून घेऊ आपण, आणि एक कढईमध्ये 2 चमचे तेल घालून आपण गरम करून घेऊया. म्हणजे आपण आता फोडणीची तयारी करत आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपण 1 देवी हिंग घालणार आहोत, म्हणजे हिंगाची पावडर. कमीत कमी आपण ती 2-3 चिमटी घालणार आहोत, म्हणजे पाव चमचा. कारण मटकी थोडी पचायला हार्ड असते, म्हणून आपण थोडा हिंग याच्यात जास्त घालणार आहोत. आता मी जिरं घातलं आहे फोडणीला. ते छान भाजल्यावर आपण त्याच्यात आता जो मिक्सरमधनं बारीक केलेला मसाला आहे तो आपण घालून घेणार आहोत. सगळा मसाला आपल्याला ॲड करायचा आहे तिथे, आणि तोही आपल्याला अजून भाजून घ्यायचा आहे. मसाला छान काळा झालेला आहे मस्त. वा वा. तर अशा प्रकारे आपला मसाला मस्त भाजला जातो आहे. खूप आपल्याला भाजावं नाही लागणार, कारण आपण आधीही भाजून घेतलेल्या मसाल्याला, सगळ्या मसाल्याला. तर अशा प्रकारे आपला मसाला भाजून रेडी झालेला आहे. त्याच्यात आपण आता थोडेफार मसाले घालणार आहोत अजूनही. वा वा, मस्त झाला मसाला आपला छान. आता त्याच्यात आपण 1 चमचा रेड मिरची पावडर घातली आहे, आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली आहे मी, आणि 1 चमचा धने जिरे पावडर.
तेही छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. नीट भाजेपर्यंत आपल्याला थोडंसं मिक्स करायचं आहे ते. अशा प्रकारे आपण छानपैकी आपला मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आणि छान भाजला गेला आपला मसाला. आता त्याच्यात आपण जी मटकी आणि मटर आणि शेंगदाणे भिजवलेले होते ते घालणार आहोत. मटकी मी आधीच एक दिवस आधी मोड आणून ठेवलेली, जेणेकरून म्हणजे ती आपल्याला रेडी राहील अशी. आदल्या दिवशी मी सकाळी पाण्यात घातली आणि रात्री ती फडक्यात बांधून गरम जागेवर ठेवली मी, म्हणजे तिला मोड आली. आणि मग ते आपण आता भाजीला आपण टाकू शकतो. तर आपली मटकी आणि मटर आणि शेंगदाणे मस्त मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे म्हणजे ते दोघं तिघं जर आपण मिक्स केले तर म्हणजे मटकी आणि वाटाणे आणि शेंगदाणे, तर मटकीला टेस्ट छान येते. म्हणून वाटाणे आणि शेंगदाणे पण मिक्स करायचे. त्याच्यात आपण थोडी हळद घालणार आहोत टेस्टनुसार. मीठ टाकलेलं आहे आपण. आणि आता ते मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे. एकीकडे मी आता गरम पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे आपण भाजीला डायरेक्ट आपण गरम पाणी ॲड करूया, म्हणजे भाजी छान लवकर शिजेल. आधी मसाला आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचा आहे मटकीमध्ये. छानपैकी आपला आता मसाला सगळं मिक्स झालं आहे. त्याच्यात आपण आता पाणी सोडून देऊया. मी थोडं जे मिक्सरमध्ये आपण मसाला तयार केला होता त्या मिक्सरमध्ये पाणी टाकलं आणि तो टाकला आहे. आता पाणी आपल्याला अजून लागेल, कारण मिसळ ही थोडी पातळ केली जाते. म्हणजे आपण त्याच्यात फरसाण जर टाकलं तर ते रस्सा पाहिजे म्हणून आपल्याला त्याच्यासाठी. तर अजून लागेल आपल्याला पाणी, तरी पण मी टाकलं आहे, तरी अजूनही लागेल आपल्याला. जरा मिसळ म्हटले की मस्त पातळ रस्सा छान लागतो त्याला. तर आपण अजूनही पाणी घातलं आहे. आता तिला किती म्हणजे 15-1 मिनटं शिजवायला लागेल भाजी. तर आपण तिला नीट शिजवून घेऊया. आपली भाजी आता शिजत आलेली आहे जवळजवळ. तिला छान तेलही सुटलेले आहे, मस्त कलरही आलेला आहे मसाल्याचा. छान मस्त डार्क ब्राऊन कलर आला आहे, कारण आपण मसाला मस्त भाजून घेतला होता ना. आणि टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आणि आपण आता थोडीशी कापलेली कोथिंबीर घालणार आहोत, कारण कोथिंबीर शिवाय तर जेवणाला मजाच नाही येत. अशा प्रकारे आपली आता रेडी आहे मिसळ. ती आपण सर्व करून घेऊया छानपैकी. मस्त दिसते आपली मिसळ. तुम्ही अशा प्रकारे जर ट्राय केली तर खरंच तुम्हाला खूप आवडेल. आणि हो, ट्राय केल्यानंतर मला सांगा कशी झाली होती. वा मस्त. आता फरसाण घालूया आपण त्याच्यात. थोडा वरून अजून थोडीशी भाजी घालूया आणि थोडे कांदे आणि थोडीशी कोथिंबीर. तर चला गाई, अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली होती. आणि एन्जॉय युअर डे. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.